नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण करतोय रतनगड ट्रेक. मी एक लोकल गाईड आहे इथला, विशाल बांडे म्हणून. हे माझं घर आहे इथं आणि आज आपल्याकडे आले ते मुंबईवरून लोक. हा नाही, 5 नॉनव्हेज आणि 7 व्हेज. चला. काट्या चला चला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही रतनगडचा ट्रेक चालू केलाय. अर्धा आम्ही बघा तिथनं 15-20 मिनिटं झाले आम्ही चालून आले. आता आपण थोडंसं बोलू यांच्यासोबत. यांना ट्रेक कसून आजपर्यंत इथपर्यंत आल्यानंतर कसं दम वगैरे लागला की नाही तुम्हाला? दम लागला, पण उत्साह एकदम असा आहे की अंधारात सुरू केला हा पहिलाच ट्रेक आमचा आहे. गाईडच्या मदतीनं आम्ही योग्य दिशेनं चाललो आहोत आणि त्याचा आनंद खूपच आहे. आणि बाकीचे मेंबर खूप छान. हा. अंधारातला हा आमचा पहिलाच ट्रेक आहे. आणखीन खूप उत्साह पण आहे आम्हाला की किती वेळ लागेल आणि आम्ही नक्की हा पूर्ण करू व्यवस्थित. 20 मिनिटं झालेली आहेत सध्या. आणखीन 1-1.5 तासाचा ट्रेक असावा असं वाटतं. तर तुमच्या मार्गदर्शनाने आम्ही तो व्यवस्थित पार करू. खूपच भारी वाटते. काय आता मला गेली आठवडाभर आम्ही रतनगड करायचं असं नियोजन करतोय. सुरुवातीला 2 तयार झाले, नंतर 4 झाले आणि सरते शेवटी 10 जण तयार झालेत. तर खूप उत्साह आहे. सर्वांनी लवकरात लवकर सुरुवात केलेली आहे आणि हा आम्ही ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करू आणि आमच्या आयुष्यातला एक चांगला अनुभव हा ठरेल हा ट्रेक, असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. चालायचं. प्रवीण कुठं आहे? थोडासा विश्रांती करून आम्ही
पुन्हा ट्रेकला सुरुवात करतोय. रतनवाडी मधून पण जाता येते, पण आपण ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय. म्हणजे ट्रेक करायला जसं आता 2.5 तास म्हणालो ना, तर म्हणजे सनराईज होते 6 किंवा 6:30 वाजता. तर आता बघा ते समोर आहे ना, ते आपलं लाईटिंग दिसते ना, तो गाडगर प्रकल्प आहे की एकदम रांगेमध्ये दिसतंय का ते लाईटिंग. हा, गाडगर तोंडी प्रकल्प म्हणजे जलविद्युत प्रकल्प आहे. तर त्याचा आणि भंडारदऱ्याचा काही संबंध नाही. आता भंडारदऱ्याचं पाणी ना तुम्हाला ओशोमध्ये आपलं प्रतिबिंब दिसतंय बघा पाण्यामध्ये जरा लागलेलं समोर. तर तुम्ही जिकडनं चेक नाक्यावरून आले ना, ते 20 किलोमीटर पर्यंत भरतं. आपलं जे घर आहे ना, 20 किलोमीटर भरतंय सगळं. म्हणजे भंडारदऱ्याचं जे बॅकवॉटर म्हणजे जे साचलेलं पाणी आहे, ते डायरेक्ट असं पकडा की ते डॅमच्या तिथपर्यंत आरामात. तर तिथपर्यंत आहे. तर ते पाणी काय करतात इथनं खाली गेलं की इकडनं ठाणे जिल्हा. आता आपण आहोत अहमदनगर, म्हणजे आता अहिल्यानगर म्हणतात तसं. तर हे लाईट दिसते खालची, ही ठाणे जिल्ह्यामध्ये येते, ठीक आहे. आणि ते जे आहे ना ती लाईट, ते पाणी काय करतात, पावसाळ्याभर ते वाहत राहते पाणी. पावसाळ्यापर्यंत वाहत असलं का, जोपर्यंत आता पावसाळा संपला, त्यांना वाटलं की आता त्यांची किती पातळी नाही का पाण्याची, तेवढं ठेवतात. ते पाणी काय करतात, खालती रिसायकल करतात. ते पाण्याची वीज निर्मिती करतात थोडक्यात. आणि मग भंडारदारचं जे पाणी आहे ना, आता भरलेलं होतं पूर्ण. आता खालचं जे बाग दिसतं श्रीरामपूर म्हणा तिकडं, याला लोणीला त्या साईडला पाणी सोडून येतं ह्या टायमाला. धरणाची पातळी काय होते, कमी होत जाते. तिथं बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. त्या डॅमच्या आता अंधारामध्ये तुम्हाला काय दिसणार नाही. त्या डॅमच्या तिकडे त्या वरच्या बाजूला आपण दुपारी घरी गेलो का तुम्हाला दाखवतो मी. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ले KMK म्हणून. KMK म्हणजे अलंग, मदन आणि कुलक. जसं हे सर म्हणले की आम्ही कलावंतीन केलंय, अजून कोणतं म्हणलं तुम्ही, हरिहर केलंय. तर हरिहरच्या पायऱ्या कशा तशा 90 डिग्रीमध्ये वरच्या सगळं नाही का, आणि त्याला खाचेत असं पकडायला. तर MKची खासियत काय आहे, तर त्याला पण पायऱ्यात अशा कातळामध्ये दगडामध्ये कोरलेल्या, पण पूर्ण एका बाजूनं पूर्ण खोल दरी असं कडे एकदम. आणि त्याला पूर्ण सेफ्टी इक्विपमेंट घेऊन जायला, जसं कोणी रोप वगैरे घेऊन जायला लागते, पूर्ण हार्नेस वगैरे बिल्ले वगैरे लावून, आणि मग त्याची चढाई केली जाते. आता मागच्या मी महिन्यापूर्वी गेलो होतो तिकडं ट्रेकला MKला. तर ज्यांनी अलंग आपलं हे केलंय समजा, हरिहर म्हणा किंवा कलावंतीन केलं, त्यांच्यासाठी हरकत नाही जायला. पण तिथं काय होतंय, एक अशी जागा आहे की 2-3 ठिकाणी असं पॉईंट आहे ती, की तुम्हाला प्रॉपर 2 पाय बसेल आपलं पाऊलवाटा, आणि एवढी इथनं डायरेक्ट खाली दरी आहे. तर तिथं थोडंसं ज्यांना म्हणजे वरतून बघण्याची थोडीशी भीती आहे, फोबिया नाही का काय म्हणतो आपण त्याला, तर ते असेल तर ते लोकं नाही जाऊ शकत. मग तुमच्या बऱ्यापैकी तुम्ही आता भरपूर फिरत असाल ना, असं जर गड किल्ले गेले असतील, तर आपण पुढच्या वर्षी वाटलं तर ते करू. म्हणजे पावसाळा संपला का, पावसाळा एकदम संपवून द्यायचा. म्हणजे जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये. हां, पावसाळा पूर्ण संपला ना, मगच तो ट्रेक करायचा. कारण थोडीशी चुकी एकदम महागात. म्हणजे आता मला वाटतं 2 महिन्यापूर्वी झालं. काय होतं, पूर्ण रोपवे लावायला लागतात. भरपूर असा निसरडा रस्ता एकदम. पूर्ण एके बाजूला असा कातळात कोरलेल्या पायऱ्यात, आणि एके बाजूला दरी आहे डायरेक्ट. तर आरामात असं चालत त्याला जावं लागत. आणि सगळ्यात अवघड म्हणला का मदन आहे. जो आता तुम्हाला दुपारी दाखवतो मी. पूर्ण असा टोक आहे, आणि त्याच्यावरती तुम्ही एका रांगेमध्ये 3 किल्ले ते. पहिला आपण करतोय अलंग. अलंगला प्रॉपर चालत जावं तरी काही वाटत नाही, आणि त्याला एवढं काही रिस्की नाही आहे. त्याच्यावरती गेलं त्याच्यात थोडंसं बघण्यासारखं राजवाडे ते आणि गुफा वगैरे आहेत. त्यानंतर मदनचे जे आपण जातो ना ज्यावेळेस, त्यावेळेस तुम्हाला रॅपलिंग करावं लागतं खाली असं. म्हणजे थोडंसं मला वाटतं 20, 30, 40 फूट असं खाली आहे. तिथं रोप लावून खाली उतरायचं, आणि मग परत सगळे उतरून झाले का परत मदनसाठी वरती चढायला परत क्लाइम्बिंग करावं लागत आहे. म्हणजे तुम्हाला तिथं गड्या पायथ्याला गेलं मदनच्या, का परत एक वरती रशी घेऊन जाणार, तो प्रॉपर आपलं मी जसा गाईड आहे तसा तो जाऊन वरती रशी बांधणार. रशी बांधली का मग तो खालचं तुम्ही आहात एवढे त्यांना वरती खेचायचं. त्याच्यामुळे ते थोडंसं अवघड आहे. अवघड फक्त 5-6 मिनिटासाठी अवघड आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण ते क्लाइम्बिंग वरती चढून गेलो ना, का मग एक असं थोडंसं राउंड आहे गोल सर्कलमध्ये. तर थोडंसं ते काय होतंय, पूर्ण असं छोटा सुळका आहे तो, आणि इथनं थोडासा बारीक राउंड आहे. त्या बारीक राउंडला पूर्ण कातळकडे खाली कॉर्नर. तर ती जागा आहे ना, फक्त एवढी जागा आहे नॉर्मल, आणि ते काय होतंय, एवढीशी जागेमध्ये तुम्हाला आरामात जायला लागत आहे. आणि आपण काय करतो, तो 2 दिवसाचा ट्रेक येतो. तर मग 2 दिवस म्हणलं का शनिवार, रविवार. शनिवार, रविवार म्हणलं तर किंवा दुसरा दिवस पकडा कोणताही तुम्ही. तर मग त्याच्यामध्ये तुमची कॅम्पिंग करणं तुम्हाला भागच आहे. कारण तेवढंच 2 ते 3 किल्ले एका दिवसामध्ये होत नाही.
तर मग ते मग ते आपण सगळं साहित्य घेऊन जातो. त्या गडावरती लाकडं भेटत नाही. मग काय करतं लाकडं आपल्याला खालनंच घेऊन जावं लागत आहे. आणि एवढी जागा असल्यामुळं काय होतं आपण पाठीवरती लाकडं किंवा आपलं तुमची बॅग येते. बॅग नंतर आपण टेंटमध्ये काय करतोय शक्यतो काही लोकं तशी जाऊन झोपतात तिथे. पण समजा काही म्हणतात का आम्हाला खाली झोप नाही त्यांच्यासाठी आपण कॅरी मॅट कॅरी करतो. त्याच्या गादी असतात थोड्या-थोड्या. त्या आपल्या पाठीमागं असतात. चालता-चालता कोणाचा अचानक थोडासा जास्त धक्का लागला. जागा तर एवढीच आहे. नॉर्मल चालता-चालता असा जरी धक्का लागला ना, तर पूर्ण खाली. त्याच्यामुळे सर्वात अवघड किल्ले आहेत ते. आणि बाकीचं म्हणलं का मग देशासाठी जगायचं र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला. शूर आम्ही सरदार कुणाला काय कुणाची भीती. देव देश धर्मासाठी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आ जाओ शशि फाइटर. आरामात चढा. लाल लाईट लाल लाईट. चला तुम्ही ती इकडनं या इकडं तिकडनं या आरामात चढा. आलो का वर वर चढायचं नुसतं.
तिकडनं जवळ पडतं ना फक्त तेवढं चढून आलो आपण प्रॉपर गाडावरती तिकडनं. आणि इकडनं ते मंदिर ऐकून तसं असं फिरत फिरत हे पूर्ण जंगलवरती चढायचं. इकडनं 2 मार्ग येते, इथनं वरती एक येतोय. सध्या आता आम्ही आहे थम्स पिनेकल, म्हणजे जो सम्राट गावामधून होतो दिसतोय त्याच्या पायथ्याला एकदम. आणि आता आम्ही चढतोय रतनगडचा. बघा सनराईजसाठी आलो आम्ही. आणि हे सर आलेत मुंबईवरनं, म्हणजे खास मुंबईवरून आले सनराईज बघायला. तर आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी तर मंत्रालयामध्ये काम करतात. तर तुम्ही सगळे मंत्र सरांची आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू. आपलं काही काम असलं तर नक्की ते बघू शकता. आता मग आता आपल्याला ना ते मधलं दिसते ना तिथनं सनराईज बघायची मस्तपैकी तर परत पटकन चालतं. हां नेड आहे, नेड होळ आहे त्यामुळे आपल्याला बघायची. मस्तपैकी असं पक्ष्यांचा आवाज येतोय. रात्री आम्ही सनराईज बघायला चालू सध्या. आम्ही रात्री चालू केलं होतं 4ला. आता 6-6:30 वाजायला आलेत. आणि आता मी पोहोचलोय त्र्यंबक दरवाजापाशी. तुम्हाला पण सनराईज बघायचा असेल रतनगडचा तर मी एक लोकल आहे, म्हणजे मी गाईडचं काम करतोय. साम्राट गावचं आहे मी. आणि माझा नंबर देतो मी, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून मला पाहिजे ती माहिती तुम्हाला मी देऊ शकतो. आम्ही आलोय तिथनं ती पाऊलवाट दिसते खाली तर मग त्या कडेकडे झाडचे तिथनं असा समोर तो आहे खुंटा. थम्स पिनेकल म्हणतात त्याला. बाकी ते बाजूला दिसते ते भंडारदरचं बॅकवॉटर आहे. आणि इकडं खाली कोकण चालू होतं म्हणजे ठाणे जिल्हा.
जसं आता आपण गड चढून वरती आलोय तर जो रखवालदार असतो म्हणजे थोडक्यात टेळणीसाठी जागा आहे ती म्हणजे जो हा चेकपोस्ट जो कोणी इथं समजा टेळणी असणार आहे जो बघायला कोणी खाल ते काय असं सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी हा त्याच्यासाठी ती जागा आहे. तिकडनं आल्यानंतर तुम्हाला सांगतो इथं कसे फोटो काढायचे तर तिकडनं आरामात काढू आपण. चला पहिला सनराईज बघून येऊ. होल्ड अँड प्रेस. चला नंतर आरामात काढू इथे फोटो. चला पहिला सनराईज बघून येऊ. हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. साडे 1400. सनराईज सनराईज. हो मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हणजे वरती आले तुम्हाला जे काही बघायला भेटेल हे बघा असं काही बघायला भेटेल. नाही नाही व्हिडिओ करतोय. करा बरं आत. करा. काय नको म्हणून. त्याला आता फिश खायची इच्छा होईल. थोडी फिश खाली. म्हणजे सुरू झाला. खेकडं फिश. काढाय फोटो. झाला. इकडे काय करायचं आपल्याला जाऊन बघायचं काय वर हा शेवट पॉइंट आहे. नाही नाही बाकी की अजून आता सध्या मी आहे निड्यामध्ये जे रत्नागिरी गावाचं जे निड आहे आपण म्हणतो नॅचरल ते सध्या तिथे बघू शकता तुम्ही समोर इकडे त्या बाजूला. आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. चला